जय महाराष्ट्र मित्रांनो, बातमी येते थेट शिंदे गटातून ठाणे जिल्ह्यात नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा झटका। शिंदे गटाचे बडे नेते आणि सुरुवातीलाच गुवाहाटीपासून ते आजपर्यंत एकनाथ शिंदेंचे निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे उपनेते यांचा राजीनामा पुढील काही दिवसात येणार असून ते शिंदे गटाला रामराम करणार आहेत। नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर मित्रांनो, आपण या महत्त्वाच्या बातमी सुरुवात करूया की नेमका कोणता नेता आहे तो शिंदेंना सोडून जाणार आहे। नेमका ठाणे जिल्ह्यातील कुठला नेता आहे ते आपण बघूया। त्यामध्ये गुवाहाटीला गेल्या अनेक दिवसापासून तसे म्हणजेच एकनाथ शिंदे जेव्हा गुवाहाटीला आमदार घेऊन गेले तेव्हापासून सोबत असलेले एकनाथ शिंदे यांचे जुने सहकारी जिल्हा प्रमुख राहिलेले तसेच आता उपनेते असलेले विजय चौगुले नवी मुंबईतील बडे नेते हे आता भाजपाच्या गळाला लागल्याची महत्त्वाची माहिती येत आहे। विजय चौगुले अनेक दिवसापासून नरेश म्हस्के खासदार ठाणे जिल्ह्याचे यांच्यावर नाराज आहेत। नरेश म्हस्के यांनी आपला वेगळा गट बनवून नवी मुंबईतील अनेक नगरसेवक स्वतःच्या संपर्कात ठेवले असून विजय चौगुले हे तेव्हापासून नाराज आहेत। नवी मुंबईमध्ये हस्तक्षेप केल्यापासून शिंदे गटावर नाराज असलेले विजय चौगुले हे दुसऱ्या पक्षात जाणार अशी जोरदार चर्चा असताना ते भाजपामध्ये त्यांचे अनेक जणांशी चांगले संबंध आहेत। त्यामध्ये राष्ट्रीय भाजपामध्ये असलेले विनोद तावडे, चंद्रकांत पाटील तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चांगले संबंध असलेले चौगुले हे लवकरच भाजपामध्ये जाणार असल्याची महत्त्वाची माहिती आहे। गेल्याच आठवड्यामध्ये ते भाजपामध्ये जाणार होते, परंतु त्यास गणेश नाईक यांनी विरोध केल्याची चर्चा आहे। त्यामुळे मंदा म्हात्रे यांना सोबत घेऊन व गणेश नाईकांचा विरोध असूनही विजय चौगुले आपल्या 10 ते 11 नगरसेवकांसहित भाजपमध्ये जाणार आहेत। त्यासोबत त्यांचे विभाग प्रमुख, उपशहर प्रमुख, इतर जे माजी नगरसेवक आहेत त्यांना घेऊन ते भाजपमध्ये दाखल होणार असल्याची महत्त्वाची माहिती आलेली आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळात भाजपात अनेक जणांची भरती होणार असून मात्र जे जुने स्थानिक आणि निष्ठावान भाजपा कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर अन्याय होणार आहे। कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महानगरपालिकांच्या निवडणुका यामध्ये निष्ठावंतांना डावलून जे बाहेरून येणार त्यांना शब्द देऊन तिकीट देणार। त्यामुळे जुन्या भाजपांनी काय करायचं असा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळात जुने विरुद्ध नवे असा संघर्ष होणार असून भाजपातून अनेक जण फुटणार असल्याची सुद्धा चर्चा आहे। त्यामुळे आता नवी मुंबई महानगरपालिकेत अनेक जुने भाजपाचे नेते नाराज आहेत व आपलं तिकीट जाणार या भीतीने आता ते दुसऱ्या पक्षाची चाचपणी करू शकतात। त्यामुळे एक नेता जरी भाजपामध्ये आले तरी 10 नेते हे बाहेर जातील याची धास्तीसुद्धा भाजपाला नवी मुंबईत आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळात ठाणे जिल्ह्यात भाजपा एकनाथ शिंदेंना अजून किती मोठे धक्के देणार याकडे लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशीच जर शिंदे गटाची हालत झाली तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांचं पानिपत होईल का? त्यातच ठाकरे बंधू एकत्र आल्याने पुन्हा एकदा शिंदेंना जोरदार धक्का मुंबईत असेल, नवी मुंबईत किंवा इतर पालघर, ठाणे जिल्ह्यात सुद्धा बसणार आहे। कारण मराठी माणसाची एकजूट ही ठाकरेंच्या सोबत आहे आणि आता भाजपासुद्धा शिंदेंच्या डोक्यावरून हात काढत आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळात शिंदेंना असे जोरदार धक्के बसणार आहेत यात काही शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? या ठाणे जिल्ह्यात सुद्धा एकनाथ शिंदेंना असे धक्के बसतील का? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला 1 मिनिट लागतो आणि शेअर सुद्धा करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।